नमस्कार मित्रांनो, आज आलो आहोत आपण चंदन वंदन या गडांवर आणि एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे। जसं आम्ही हा ट्रेक सुरू केला, इथून ही गणेश खिंड आहे। ती गणेश खिंडामध्ये तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसत असेल, तिथून तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता। ह्या मंदिरापाशी तिथे पार्किंगची पण सोय आहे। तिथे तुम्ही गाडी लावून तिथून तुम्ही तुमच्या ट्रेकिंगला सुरुवात करू शकता। त्या गणेश खिंडीतून एक चांगली वाट ही वर इथे येते या जागेपर्यंत। आणि आता इथे आल्यावर तुम्हाला एक मंदिर दिसेल। हे मंदिर मला माहित नाही कशाचं आहे, कुठल्या तरी देवीचं वगैरे आहे। तर या मंदिरापासून जो वरच्या दिशेला दिसतोय तो आहे चंदनगड, आणि ह्या बाजूला जो आहे डाव्या बाजूला तो आहे वंदनगड। तर चंदनगडावर आम्ही मागच्याच वीकमध्ये जाऊन आलो, पण तिकडे बघण्यालायक असं काही नाही। एक दर्गा आहे, त्या व्यतिरिक्त दुसरं काही असं विशेष काही नाही त्या गडावर बघण्याला। तर तुम्हाला जर वंदनगडावर जायचं असेल तर या मंदिरापासून ही जी डावीकडची वाट आहे, जस्ट ह्या मंदिराच्या बाजूनी एक डावीकडे वाट जाते, ती सरळ तुम्हाला अशी घेऊन जाईल वंदनगडावर। आणि जर तुम्हाला चंदनगडावर जायचं असेल तर ह्या मंदिरापासूनच उजवीकडची वाट तुम्ही घ्यायची आहे। ती अशी उजवीकडून अशी खालून त्या बाजूला परत तिकडे चंदनगडावर जायसाठी पायरी मार्ग आहे। तर मागच्या वेळी आम्ही इथे आलो होतो, ॲक्च्युली आम्ही आलो होतो वंदनगड बघायसाठी, हा गड बघायला, आणि आम्ही रस्ता चुकून चंदनगडावर गेलो होतो। म्हणून ही जी चूक आम्ही केली ती तुम्ही नाही केली पाहिजे, म्हणून ही माहिती देत आहे। चला तर मग आता आपण निघू आपल्या वंदनगडच्या ट्रेकसाठी। चलो विक्रमादित्य, चला। आजूबाजूचा एक नजारा तुम्हाला दाखवून देतो। हे आहेत समोर तुम्हाला पवनचक्क्या दिसत असतील समोरच्या टेकडीवर, तसंच या बाजूलाही काही पवनचक्क्या आहेत। आणि हा जो आपल्या समोर आहे हा आहे चंदनगड, आणि ह्याच्या डाव्याच बाजूला वंदनगड। मी थोडं झूम करून दाखवतो जर तुम्हाला तिथला महादरवाजा दिसत असेल तर। हे बघा मित्रांनो, हा जो इथं दिसतोय इथे माझ्या बोटाच्या वर, तो आहे तिथला महादरवाजा। चला तर मग निघू आपण पुढे, चलो। हे मंदिर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। या मंदिरापासून डाव्या बाजूला तुम्हाला जायचं आहे जर वंदनगडावर जायचं असेल। आणि ज्या काही बघण्यालायक वास्तू आहेत त्या सगळ्या वंदनगडावर आहेत। चंदनगडावर एक पडकी इमारत आहे या बाजूला मागे, ती तुम्ही बघू शकता जर गेले कदाचित चंदनगडावर तर। किंवा एका वेळी तुम्ही दोन्ही फोर्ट पण करू शकता, पण त्यासाठी चंदनगडावरून तिकडे उतरायला काही मार्ग नाही। तिथून तुम्ही वंदनगडावर जाऊ शकत नाही, तो प्रयत्न आम्ही केलेला आहे। म्हणून तुम्हाला चंदनगड जाऊन मग परत खाली येऊन परत ह्याच रस्त्याने तुम्हाला वंदनगड जाता येईल। खरं तर या दोन्ही गडांना भेट देण्याची योग्य वेळ पावसाळा आहे। पावसाळ्यात इथलं दृश्य खूप सुंदर असेल। जसं आम्ही आता बघितलं, इथे खूप पाण्याचे प्रवाह,
असे मार्ग बनलेले दिसत आहेत. पावसाळ्यात ही गड चढायची वेगळीच मजा येत असेल. आम्ही आलो आहे हिवाळ्यात. आता हा फेब्रुवारी महिना सुरू आहे. वातावरण सध्या तरी थंड आहे कारण सकाळची वेळ आहे, पण काही वेळानंतर हे नक्की गरम होईल. हे मंदिर आणि या बाजूला गडाकडे जाणारी वाट. चला तर मग पुढे तुम्हाला अपडेट देतो मी.